नमस्कार, मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी युट्यूब चॅनल अमेरिकेचा. जरी आम्ही कॅनडात असलो तरी सुद्धा आता जस्ट आम्ही इथे आलेलो आहोत आणि आल्या आल्या काय काय गोष्टी करायला लागतात. कारण एखाद्या देशात तुम्ही जेव्हा नव्यानं जाता तेव्हा बऱ्याचशा ऑफिशियल गोष्टी असतात किंवा अशा अगदी बेसिक गोष्टी असतात की जिथून तुम्हाला नवीन प्रवासाची सुरुवात करावी लागते. तर त्या सगळ्या गोष्टी आज मी तुम्हाला सांगणार आहे की इथे आल्यापासून आम्ही काय काय केलं आणि कसं कसं सगळं सुरू आहे. हे सगळं आज तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे, जेणेकरून नवीन इथे येणाऱ्यांना सुद्धा याचा नक्की उपयोग होईल. तर आम्ही येऊन आता साधारण 4 दिवस तरी झालेले आहेत आणि या 4 दिवसांमध्ये बऱ्याचशा गोष्टी केलेल्या आहेत. पहिली गोष्ट तर मोबाईल, कारण फोन सुरू असल्याशिवाय आपल्याला कुठंच काही करता येत नाही. त्यामुळं आम्ही दोघांनी सुद्धा इथले सिम कार्ड घेतलेले आहेत, आमचे फोन चालू झाले. त्यानंतर इंटरनेट कनेक्शन, ते तर सगळ्यात महत्वाचं. इंटरनेट कनेक्शन असल्याशिवाय आपल्याला काय छोटी जरी गोष्ट सर्च करायची असली तरी ती सर्च करता येणार नाही. मग इंटरनेट कनेक्शन घेतलेलं आहे घरात. हो, सगळ्यात महत्वाची गोष्ट घर. हे घर आता जिथं उभी राहून मी बोलतीये, तर हे घर तर आम्ही तिकडे असतानाच बुक केलं होतं. कारण ऑनलाईन 4-5 अशी घरं बघितली आम्ही, व्हिडिओ टूर्स घेतल्या त्याच्या, आणि इथं यायच्या आधीच तिकडून अग्रीमेंट केलं, हे घर बुक केलं. कारण इथं येऊन हॉटेलमध्ये राहून पुन्हा ती घरं शोधणं आणि मग तिकडे शिफ्ट होणं हे थोडंसं कटकटीचं होईल असं आम्हाला वाटलं. आमच्या निकषांमध्ये बसणारं असं एक छान घर आम्हाला व्हिडिओ कॉलवर तरी दिसलं की हे छान आहे घर, आपण हेच घेऊयात. आणि म्हणून आम्ही हे बुक करून टाकलं. तशी थोडीशी रिस्क घेतली होती की आपण आजूबाजूचा परिसर बघितला नाहीये, कसं घर असेल काय असेल. पण इथं आल्यावर इतकं समाधान वाटलं की जसं घर आम्हाला हवं होतं तसं अगदी घर आम्हाला इथं मिळालं. त्यामुळे आम्ही डायरेक्ट इथंच येऊ शकलो. 1 दिवस फक्त आम्हाला हॉटेलमध्ये राहावं लागलं, कारण एअरपोर्ट वरून यायला फार उशीर झाला होता त्यामुळे, आणि अपार्टमेंटचं ऑफिस बंद झालं होतं. मग त्यामुळं 1 रात्र फक्त हॉटेलमध्ये राहिलो आणि दुसऱ्या दिवसापासून तर इथं घरात सुद्धा राहायला आलो. त्यानंतर बँक अकाउंट काढायचं होतं आणि आवीचं बँक अकाउंट पहिल्यांदा काढायचं होतं, तर ते सुद्धा आम्ही काढून घेतलं. इथं मदतीला असं म्हणाल किंवा माहिती घेण्यासाठी म्हणाल तर 2 मित्र आमचे आहेत, पण ते व्हॅन्कुव्हर मध्ये राहतात. आम्ही व्हॅन्कुव्हर पासून थोड्याशा अंतरावर एक दुसरी सिटी आहे लँगली नावाची, तर त्या लँगलीच्या अगदी मध्यवर्ती भागात आम्ही राहत आहोत सध्या. त्यामुळे आसपास अगदी कोणी ओळखीचं असं नाहीये, पण ते 2 मित्र असल्यामुळे त्यांची या सगळ्यामध्ये खूप मदत पहिल्यापासूनच होतीये. बँक अकाउंट काढून झालं. त्याच्यानंतर होती महत्वाची गोष्ट, ते म्हणजे इलेक्ट्रिसिटीचं कोणाचं सर्व्हिस घ्यायची वगैरे ते सगळं बघायचं, ते फिगर आउट करायचं, ते केलं. पाण्याचा प्रश्न आम्हाला अजिबातच पडला नाही, कारण घरातल्या सगळ्या नळांना पिण्यायोग्य पाणी येतं. त्यामुळं पिण्याच्या पाण्याचं तर काही टेन्शन नव्हतं. अजून कुठली गोष्ट राहिली? बँक अकाउंट झालं, घर झालं, इलेक्ट्रिसिटी झालं, इंटरनेट झालं. आता गाडी आम्ही पहिल्या काही दिवसांसाठी भाड्यानं घेतलेली आहे अजून सुद्धा, आणि आता ती गाडी आपल्याला परत द्यायची आहे आणि आपली स्वतःची गाडी घ्यायची आहे. जर जमलं तर आजच आपल्याला आपली गाडी ताब्यात मिळेल. ती आल्या आल्या 2-3 दिवसातच गाड्या बघितल्या. त्याच्यात आम्हाला तिकडच्या मिनेसोटातल्या मित्रांनी खूप मदत केली. विजय, सूरज हे सगळे गाड्यांमधले जरा तज्ञ आहेत, तर त्यांची आम्हाला खूप मदत झाली आणि एक छान कार आपल्याला या सगळ्यांच्या प्रयत्नांमुळे शोधता आली. ती सुद्धा बुक करून घेतली. आज एक बँकेचं काम आहे, ते जर काम झालं तर मग आपल्याला गाडी सुद्धा आज ताब्यात मिळू शकते. जेवणाचा इथं आल्या आल्या प्रश्न पडेल आम्हाला असं वाटलं होतं, जो की अजिबातच पडला नाही. आणि जी इथं आल्या आल्या मला आवडलेली ती एकच गोष्ट आहे, ते म्हणजे तुम्हाला हवं तसं जेवण. भारतातलं तर आहेच आहे, पण इतर सुद्धा पाश्चात्य पद्धतीचं, चायनीज पद्धतीचं, इथं आसपास चायनीज सुद्धा खूप माणसं जास्त दिसतात, त्यामुळे त्यांचे सुद्धा रेस्टॉरंट खूप आहेत. आम्ही 2-3 दिवस बघितलं की कुठे काय चांगलं आहे, सगळीकडचं थोडं थोडं टेस्ट केलं आणि एक आम्हाला डबा मिळाला. म्हणजे हे तर फार सरप्राइझिंग होतं की आपल्याला हवा तसा घरगुती डबा मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे ना. तर ती आम्हाला मिळाली आणि मग ते आता सध्या ते जेवण आमचं सुरू आहे. थोड्या वेळात आपण डबा आणायला पण जाऊया, ते पण मी तुम्हाला दाखवते की कसा डबा आहे काय. तर असं सगळं सुरू आहे. अजून आपलं सामान आलेलं नाही, त्याचा तर मी एक वेगळा ब्लॉग करेन. कारण सामान जेव्हा दुसऱ्या देशातून येणार असतं तेव्हा बॉर्डर क्रॉस करून तेव्हा ते कस्टम क्लिअर करणं वगैरे त्या प्रोसेसेस असतात, त्या सगळ्या कशा करायच्या आणि मग आपलं सामान कसं इथपर्यंत आपण आणणार आहोत याचा सुद्धा मी ब्लॉग तुमच्याशी शेअर करेन. तर आता सध्या इनिशियली काय काय चाललंय ते दाखवते.
आल्यावर 2च दिवसात आवीचं ऑफिस सुरू झालं, त्यामुळे हे इथं असं किचनचा हा आयलंड आहे आणि या आयलंड वरून याचं ऑफिस सुरू आहे. टेबल खुर्ची तर कंटेनर मध्ये अजून तात्पुरती ही सगळी त्यांनी 2 स्क्रीन लावून इथं सोय केलेली आहे. बिल्व तिकडून कॅमेरा हलवतोय, त्यामुळे कदाचित तुम्हाला फ्रेम हललेली आता थोडा वेळ दिसली असेल. तर हे आता इनिशियल त्याचा सेटअप म्हणता येईल. आता जेव्हा टेबल चेअर येईल त्यावेळी एका बेडरूम मध्ये त्याचा ऑफिसचा सेटअप लागेल आणि त्या बेडरूमची ऑफिस रूम होईल. खूप बिझी आहे, खूप काम आहे. पेंटिंग काम त्याच्या सुरूच आहेत मीटिंग वगैरे. बिल्व कॅमेरा हलवू नको ना बाळ. घाबरून पळालाय लगेच. तर आत्ता दिवसाची खरं तर सुरुवात झालीये. किती वाजलेत? 9 वाजलेले आहेत. पहिलं काम मला आज करायचंय ते म्हणजे बिल्वच्या शाळेचं ऍडमिशन बघायचं आहे. तुझी 9 वाजता झाली सुरुवात. हा, आवीचं ऑफिस 6 ला सुरू झालेलं आहे सकाळी. आता त्याचं ऑफिस टाइम झोन वेगळा आहे ना इकडचा. आता आम्ही सीएसटी मधून पीएसटी टाइम झोन मध्ये आलेलो आहोत, त्यामुळं 2 तास लवकर त्याचं ऑफिस आता सुरू होणार आहे. म्हणजे तिकडे ऑफिसच्या इकडं त्याचे किती वाजले? 11 वाजले असतील. त्यामुळे सकाळी 6 ला तो लॉग इन करतोय, जी की तिकडची वेळ 8 आहे. आता बिल्वच्या शाळेचं तसं आम्ही बेसिक सगळी चौकशी करून आलेलो आहोत. त्यांनी काही काही डॉक्युमेंट आम्हाला आणायला सांगितलेले होते, त्यामध्ये हे 4 दिवस गेले. आता ती सगळी डॉक्युमेंट्सची आपली जमवाजमव झालेली आहे आणि फायनली आपल्याला आता स्कूलसाठी अप्लाय करायचं आहे. इथं पण असं आहे की एकतर राज्य नाहीयेत कॅनडामध्ये, तर प्रोव्हियन्स, परगणा ज्याला म्हणतात, तशी सिस्टीम आहे. त्यात आम्ही व्हॅन्कुव्हर जे आहे तर ते येतं ब्रिटिश कोलंबिया प्रोव्हियन्स मध्ये. आणि ब्रिटिश कोलंबिया प्रोव्हियन्स बद्दल आता मी सांगते. बाकीच्या प्रोव्हियन्स मध्ये सेमच स्कूलची सिस्टीम आहे की नाही मला अजून तरी कल्पना नाही. पण मग इथं असं आहे की तुमच्या कॅचमेंटला, तुमच्या एरियाला जे स्कूल त्यांनी सरकारनं नेमून दिलेलं आहे त्या स्कूलमध्ये तुम्ही पहिल्यांदा ऍडमिशन घ्यायचं आणि नंतर तुम्हाला दुसरं स्कूल पाहिजे असेल, अजून चांगल्या रेटिंगचं स्कूल पाहिजे असेल, तर मग नंतर त्या स्कूलसाठी अप्लाय करायचं. पण पहिल्यांदा जे नेमून दिलेलं स्कूल आहे तिथं आपल्याला ऍडमिशन घ्यावं लागणार आहे. हा जो त्यांचा फॉर्म आहे तो भरत असताना त्याच्यामध्ये त्यांनी बरेच डॉक्युमेंट सांगितलेले आहेत तिथं. मग त्यामध्ये तुमचं वर्क परमिट, पॅरेंट्सचं वर्क परमिट असेल, दोन्ही पॅरेंट्सचे पासपोर्ट असतील, त्या स्टुडंटचा पासपोर्ट असेल. बिल्व स्टडी विजावर आहे, हा वर्क परमिटवर आहे, हा वर्क विजावर आहे, तर मग ते द्यायचे आहे. त्यानंतर तुमच्या पत्त्याचं प्रूफ लागेल, मग तुमचं बँक अकाउंट आणि लीज अग्रीमेंटची कॉपी ते तुम्हाला जोडावं लागेल. जर तुम्ही स्टुडंट म्हणून आलाय आणि मग तुमच्या मुलाला ऍडमिशन घ्यायचंय तर त्याच्यासाठीचे पण अजून वेगळे काही काही डॉक्युमेंट्स आहे, जसं की तुमचं स्टडी परमिट त्यावेळी द्यावं लागेल. तर ते सगळं अटॅच करून मला आता तो फॉर्म भरायचा आहे. नुसती बडबड बडबड करते ना मी. मला असं झालंय ना की हे सगळ्या गोष्टी थोड्या नवीन नवीन वाटतायत ना, त्यामुळे असं वाटतं की हे सगळं तुम्हाला सांगावं की कसं सगळं सुरू आहे. पण या सगळ्यात त्रास होतोय का? तर होतोय, पण नाही असं नाही. कारण थकवणाऱ्या असतात ना या सगळ्या गोष्टी. असं वाटतं किती करायचंय, हे सगळं कधी संपणार आणि कधी आपलं सुराला लागणार, कधी गाडी रुळाला लागणार. असं वाटतं की बाबा फक्त ऑफिस आहे, त्याची फक्त शाळा आहे आणि मला बाकी माझं जे काही काम आहे, व्हिडिओ एडिटिंग वगैरे करायचंय, ते माझं काम सुरू आहे. असं रुटीन कधी सुरू होणार याची आम्ही वाट बघतोय. अजून तरी नाही लवकर. बिल्वची सगळी खेळणी कंटेनर मध्ये आहेत, त्यामुळे त्याला बोर होतंय मधून मधून. तुझी केस कापूया. केस कापायचे. तरी त्याची एक किट आणली आम्ही स्नॅप सर्किटची, पण त्याला खेळायला मजा येईना, कारण ते सगळं कंबाईन करून खेळायचं असतं बाकीच्या किट सोबत, तर त्याला ती मजा येत नाहीये. मग काय करतो बिल्व दिवसभर? बोर होतो. आईला म्हणतो लपाछपी खेळूया, आईला म्हणतो मोबाईल दे, मी गेम खेळतो. हा, कुठली गेम खेळतो तू? Geometry Dash? काय असतं त्यात? ते एक सर्कल असतं आणि ते जम्प करतं ना. हा, ती गेम आवडतीये खेळायला. एकदाची ह्याची शाळा सुराला लागली की मग बरं होईल. थांब, हे बघ तुझ्या शाळेचं काम करतेय मी. आता शाळेला जायचंय. शाळेचा फोटो दाखवू का तुला? इकडे ये.
हे बघ तुझी शाळा कशी आहे बघ, इकडे ये. हे बघ, तुझ्या आधीच्या शाळे एवढी मोठी आहे का ही शाळा, का छोटी आहे, काय वाटतंय? नको बिल्व, मी कॅमेरामॅन हाये. बिल्व नको हलवू. नाही हलवत नाहीये, तो कॅमेरामॅन झालाय है ना. बिल्व कॅमेरामॅन आहे. I could move the camera anytime I want, and you can't stop me. चला, बरेच इथं डॉक्युमेंट मला जोडायचे आहेत, तर जोडून घेते. आणि आता आपण डायरेक्ट डबा पिकअप करायला आम्ही जाणार आहोत, तेव्हा भेटूयात. पिकअप नाही आज डिलिव्हरी. आज डिलिव्हरी आहे. अरे वा, आज तर डब्याची डिलिव्हरी आहे, भारी. पॅक करायला आपले फक्त 2 वर ठेव असं सांगितलं त्याला, कारण हे मिळेपर्यंत 10-15 दिवस जातील. आणि मी आता व्हिडिओ एडिट करत बसलेले आहे. या सगळ्या धावपळीत तुमच्यासाठी व्हिडिओज पण मला तयार करायचे आहेत, कारण इतकं मी तुमच्यासाठी फिल्मिंग करून ठेवलेलं आहे आणि ते मग एकदम लोड येईल सगळं एकत्र करायला बसले तर. त्यामुळे सगळ्या क्लिप सॉर्ट करून व्हिडिओज एडिटिंग सुद्धा काम साईड बाय साईड चालू आहे. आम्ही गेलेला आहे बँकेत, आम्ही सुद्धा त्याच्यासोबत जाणार होतो, पण त्याला म्हटलं मला व्हिडिओ एडिट करणं पण महत्वाचं आहे, बँकेचं काम तो एकटाही करू शकतो. आता हा एक व्हिडिओ तुमच्यासाठी एडिट करते. 11:30 वाजता आपला डबा येईल, मग जेवायचं. आणि आम्ही आला तोपर्यंत, म्हणजे डबा यायच्या आधीच तो कदाचित येईल, तर तो सांगेल की बँकेचं काम झालंय की नाही. मग ते झालं असलं तर मग संध्याकाळी आपण आपली गाडी आणायला जाऊयात. आपला डबा आलेला आहे, आता तो आपण आणायला जाऊया. ते मेन गेटवर आलेले आहेत, पहिल्यांदाच डिलिव्हरी देत आहेत, त्यामुळं त्यांना अजून माहिती नाहीये. हे आले मागून आईचं शेपूट. चला, आपला डबा मिळाला. अजून चुकतीये मी इथं, कळत नाहीयेत मला पटकन रस्ते. तर आजचा आहे हा आपला डबा. बटाट्याची भाजी आहे, आमटी कशाची आहे, मुगाची आमटी आहे मस्तपैकी. भात आहे, बिटाचं हे आहे, दही आणि बीट असं कोशिंबीर टाईप त्यांनी केलेलं आहे. आणि सलाड आहे. हा जो डिनर सेट आहे तो इथं आल्यावर 2ऱ्या-3ऱ्या दिवशीच IKEAतून आम्ही घेतला, कारण तो घ्यायचाच होता. आधीचा आपला खूप जुना झाला होता, तो तिकडेच आम्ही विकून टाकला. आणि तो जरा हेवी पण होता एकदम, त्यामुळे असं वाटलं की थोडं लाईट वेट असा एक डिनर सेट घ्यावा. मग डिस्पोजेबल वापरण्यापेक्षा आम्ही डिनर सेटमध्ये सुरुवात केली. मस्तपैकी जेवूया, भूक लागलेली आहे आणि वेळ झालेला आहे जेवणाला. इथं फक्त एकच ऍडजस्टमेंट आहे, ते म्हणजे आमच्या वेळेत डबा मिळत नाही. आता 10 वाजता कोण आम्हाला डबा देणार म्हणा, जो मिळतोय तोच नशीब आहे. उशिरा का होईना, उशिरा म्हणजे 11:30 पावणे 12 होत आहेत डबा मिळायला. सगळे पदार्थ आपण घेतलेले आहेत, आता वेळ न घालवता पटापट जेवायचं आहे. दिसतंय तरी टेम्पटिंग एकदम. तर मी एक हे टेस्ट करते. भाजी बटाट्याची आहे, असं वाटतं ते फ्राईज आहे, त्यांनी त्याची भाजी केली आहे. छान आहे, तीळ वगैरे टाकलेलं त्याच्यावर. मस्तपैकी जेवण वगैरे झालेलं आहे. आता परत कामाला सुरुवात. राहिलेला व्हिडिओ एडिट करायचा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बिल्वच्या शाळेचा ते जे आपण ॲप्लिकेशन केलेलं आहे त्याच्यावर एक रिप्लाय आलेला आहे. आणखीन कुठला तरी फॉर्म भरायचा असं त्यांनी सांगितलेलं आहे, त्यामुळं ते एकदा चेक करते. ही दोन्ही कामं आत्ता करायची आहेत. जोपर्यंत आपला सगळा कंटेनर येत नाही, जिथल्या तिथं किचन आणि घर लागत नाही, तोपर्यंत प्रॉपर रुटीनला तर काही सुरुवात होणार नाही. पण इनिशियली हा ऑप्शन डब्याचा 1 नंबर वाटलेला आहे, खूप छान वाटलेला आहे. तुला आलाय ना ईमेल तो? तू तिकडे रेकॉर्डिंग नाही तरी असं एकटी कमेंट पडते. रेकॉर्डिंग सुरू आहे. नको हलवू नको बाळा, ते सांग ना मला. ईमेल फॉरवर्ड केला का? चला मी चेक केस कापून आणतो. हे दोघं आता केस कापायला निघालेले आहेत, तोपर्यंत मी ही कामं करून घेते.
मी दिसतेय का बघ, माझं डोकं दिसतंय का त्याच्यात? हो आई. मी आता आवरतीये. बिल्व आणि अवी दोघं सुद्धा रेडी आहेत, केस कापून आलेले आहेत. आता आपल्याला जायचं आहे आपली कार आणायला, पण त्याच्या आधी जी रेंट केलेली कार आहे, बिल्व प्लीज हलवू नको ना. Okay, I'm sorry. जी रेंट केलेली कार आहे तर ती एअरपोर्टवर नेऊन परत द्यायची आहे, कारण ती तिकडून रेंट केलेली होती, त्यामुळे ती तिकडं नेऊन परत द्यायची आहे. आणि त्यानंतर काय नाव आहे बरं त्या डीलरशिपचं? साऊथ साईड निसान. बाथरूम मधून आवाज आला. साऊथ साईड निसान तिकडे जायचंय. अर्धा तास लागेल का रे? गाडी द्यायला 1 तास, तिथून अर्धा तास. गाडी द्यायला एअरपोर्टवर 1 तास आणि तिथून तिकडे मग उबर वगैरे करून जायला लागणार अर्धा तास, आणि परत तिकडून घरी आपण येणार आपल्या कारमधून. आता एअरपोर्टकडे आपल्याला जायचं आहे, जसं मी मगाशी म्हणाले तसं, ही गाडी सबमिट करायला. आणि इतकी गर्दी आहे इथं रस्त्यांवर. आल्यापासून इथे हा एक मोठा फरक आम्हाला जाणवलेला आहे. तुम्हाला आठवत असेल आपल्या व्हिडिओजमध्ये तुम्ही बघायचा की रस्त्यांवर गाड्या पण फारशा नसायच्या आणि माणसं तर त्याहून नसायची, पण इथं भरपूर माणसं सुद्धा आहेत, भरपूर गाड्या सुद्धा आहेत रस्त्यांवर. वातावरण आज तरी जरा बरं आहे, पण ढगाळ आहे, सनी नाहीये. आणि इथं बऱ्याचदा म्हणजे बरेच महिने तर पाऊसच असतो जास्त. आम्हाला इथं राहणाऱ्या मित्रांकडून वगैरे समजलं की विंटरमध्ये यावर्षी तर इथं एकदाही स्नो पडलेला नाहीये. जनरली 2 ते 3 वेळा फक्त स्नो पडतो, फार स्नो सुद्धा नसतो. त्यामुळं मिनेसोटातला आणि इथला हा एक खूप मोठा फरक आहे. कॅनडातल्या बाकीच्या भागांमध्ये मात्र स्नो भरपूर पडतो, पण इथं व्हॅन्कुव्हरमध्ये तेवढ्या प्रमाणात स्नो नाही पडत. जवळच समुद्र आहे. हे एक नवीन अट्रॅक्शन आहे आणि आपल्यासाठी रेनकुव्हर. मिनेसोटामध्ये फक्त तलाव होते, 10,000 तलावांचं राज्य होतं, त्यामुळे डोंगर वगैरे कधी बघायला नाही मिळाला. मग त्यामुळे हे भौगोलिकदृष्ट्या पण एकदम वेगळ्या ठिकाणी आल्यासारखं वाटतंय आणि आलोच आहे. जाता जाता गॅस स्टेशनवर थांबलोय, आपल्याला टँक फुल करून द्यायचा आहे गाडीचा. तर आत्ता आपण ही रेंटल कार जिथं द्यायची आहे त्या ठिकाणी आलेलो आहोत. राऊट्स असं त्या एजन्सीचं, कंपनीचं काय ते नाव होतं. आणि आपल्याला ही फोक्सवॅगन जेटा मिळाली होती, जी आवीला इतकी भारी वाटली आणि इतका छान वाटला त्याचा एक्सपिरियन्स. त्यामुळं आम्ही असं ठरवलं की जी आम्ही आमची कार घेणार आहोत ती पण याच ब्रँडची घ्यायची. याची खरं तर मुदत 16 दिवसांची होती. आम्ही 16 दिवसांसाठी घेतलेली, पण आपल्या गाडीचं काम लवकर झाल्यामुळं, विमानांचा आवाज येतो एअरपोर्ट जवळ असल्यामुळं, तर आपल्या गाडीचं काम लवकर झाल्यामुळं ही जेटा आपण आज परत देऊन टाकूया 4-5 दिवसातच. आम्ही आता इथं उबरची वाट बघतोय. इथून आपल्याला उबर घेऊन जाणार आहे साऊथ साईड निसानला. आणि हे ते होतं कार रेंटल, जिथं आपण आपली कार दिली. आता डायरेक्ट नवीन कार घ्यायला जाऊया. चला पोहोचलो आपण फायनली. There we go. ही आहे आपली कार. Oh, nice here. Photo liye hi chahiye se. Yes, yes, for the pictures. There we go. Give me 1 second. Let me just keep this back. We'll get a few pictures of you guys. कशी वाटते गाडी मला कमेंट मध्ये नक्की सांगा. Alrighty, can you just open it? Yeah. तर सगळं सामान आत ठेवूयात आणि थोडेसे फोटो वगैरे घेऊयात कार सोबत.
आम्हाला खूप वाटत होतं की पहिली अल्टिमा दिल्यानंतर आता SUV घ्यायची आहे, पण खरं तर आम्ही पुन्हा एकदा सेडानच फिक्स केली होती. पण अगदी 11th आवरला आम्हाला ही कार आवडली आणि ही अचानक खरेदी केलेली कार आहे. नाहीतर कदाचित अल्टिमा सारखीच दुसरी एखादी कार असती आता. बिल्वा कुठली आहे? बिल्वा कार कुठली आहे? न्यू फोक्सवॅगन ताओस. बराच वेळ लागतोय काय काय ते कनेक्ट करायला मोबाईल त्याला स्क्रीनला. तोपर्यंत आपण आता हा ब्लॉग इथे संपवूयात, कारण आता परत रात्र होईल आणि मग दिसणार नाही, प्रकाश तेवढा येणार नाही. त्यामुळं मग आता आपण ब्लॉग हा इथे संपवूयात. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की आता गाडी मिळाली आहे म्हटल्यावर आपल्या रोड ट्रिप्सला फिरायला बिरायला फुल सुरुवात. त्यामुळे इथून पुढचे ब्लॉग खरंच खूप इंटरेस्टिंग असणार आहेत. आता पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूयात. बाय बाय.